प्रणवने पूर्ण आपल्याला टेबल बुक करून ठेवलाय. झालं यांचं जेवण. सगळ्यांचं जेवण झालं. भारी होतं. टेम्परेचरमध्ये पण दाखवतो जेव्हा ताप आलेला ना मला ते बोलले की मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये. बॅक टू बॅक 3-4 ब्लॉग माझ्याकडे आहे आणि ते मला अपलोड करायचे. पण हां, आजचं स्पेशल टॉपिक असा आहे की आज आहे प्रणवचा बड्डे. तुम्ही जिमच्या ब्लॉगमध्ये प्रणवला बघितलं असेल. त्याचा आज बड्डे, तर आज तो पार्टी देणार आहे आपल्याला. मग आज बघू काय काय होतं आहे. आता आपण कॉलेजवरून आलो. दुपारचे 3:45 वाजता आहे. आता संध्याकाळ व्हायला चालेल. 5 वाजता आपण जिमला जाऊ. बघू प्रणव येतोय का नाही आणि तो आपल्याला पार्टीला घेऊन जातोय का नाही. हे शब्द तिने काल बोलले होते, पण आता बघू तो काय करतोय काय नाही. पार्टी तर घ्यायची तर आहे, घ्यायचीच आहे, सोडणार नाही तसं मी त्याला. बघू आता आपण जाऊया, फ्रेश होऊया, जेवूया आणि मग जिमला जाऊया, वर्कआउट करूया आणि मग मस्त चमचमीत खाऊया ब्रो. चला जाऊया. तो दोस्तों, फाइनली अभी हम जिम आ चुके हैं और बर्थडे बॉय बोल रहे हैं कि 5:30 से जिम चालू कर दी. इसलिए अभी हम रुके यहाँ पर. टेबल टेनिस या फिर कैरम कुछ तो खेलते. स्वयं भी आ रहा है, तो 5:30 बजे तक हमको टाइम पास करना पड़ेगा क्योंकि अभी शाम के 5 बजे और आधा घंटा हमें निकालना. उसका भी कुछ तो होगा. अभी उसका बर्थडे तो उसका सुनना पड़ेगा. देखते हैं, आधा घंटा कुछ तो करते हैं और फिर हम जिम के लिए जाते हैं, वर्कआउट करते हैं और बर्थडे बॉय से पार्टी लेते हैं. ये देखो आ गया स्वयं. इसका तो बर्थडे है ना गाइस, अभी देखना पड़ेगा. वो बाहर गया, वो बोला कि 5:30 तक आ जाता हूँ. देखते हैं. हाँ, तो आज हम उससे पार्टी लेकर ही रहने वाले हैं. उसके बिना हम गाइस मेरा कल पेपर है, पर मैं भी पार्टी में जाने वाला हूँ. इतना निर्लज्ज बता रहे हो. कल पेपर फिर भी पार्टी के लिए जाएंगे. इस तरह आता आपण जाणार आहे हॉटेलला आईची प्रणवची पार्टी घेण्यासाठी. आणि आता प्रणव आपल्याला आज बर्थडे पार्टी देणार फायनल 2 दिवसानंतर. हां कधी ब्लॉग करणार. मला काय 70 पापड इथं आहे. आम्ही सगळ्यांचे वर्कआउट झाले. तिथं ओमचा वर्कआउट चालू आहे कारण की तो लेट आला होता. इथं समाधान मोबाईल बघतं. इथं हे सगळेच मोबाईल बघते. तसं आता आपण घरी जाऊन थोडं जाऊया. तर गाईज फायनली प्लॅन झाला आहे आणि आपण आता चाललो आहे. तर प्रणवची पार्टी 2 दिवसानंतर होती कारण की तो त्याचं काम होतं म्हणून तो आता लेट देतो पार्टी. पण ठीक आहे, आपल्याला पार्टीची मतलब. आता आपण चाललो. जस्ट जिम झाली आणि आज भरपूर लेट झाला. 7 वाजले. तर आपण 8-8:30पर्यंत निघूया आणि बघूया काय सीन आहे काय नाही. मस्त मजा येणार ब्रो. तो हम फाइनल निकल चुके. कॉल आ गया समाधान कि अभी हम निकल रहे, तो आ जा जल्दी से. तो अभी हम निकल चुके हैं. उस विंग के यहाँ पर जाएंगे और निकल. और गाइस आपको क्या ही बताऊँ कि ठंड इतनी लग रही है ना, बहुत डेंजर ठंडी लग रही कि मैं अभी बयां ही नहीं कर सकता. आपको बता भी नहीं सकता इतनी ठंड लग रही. मैंने हुडी पहनी पर फिर भी इतनी ज़्यादा ठंड लग रही कि क्या ही बोले. ओ ये आपल्यासोबत आहे समाधान, ओम आणि मी स्वतः बर्थडे बॉय. आणि हे पुढे आलो चाललो. प्रणव, समाधान आहे, ओम आणि आपण इथून कुठं हाय ओम. प्रणवने पूर्ण आपल्याला
टेबल बुक करून ठेवलाय. इथं केक कापायला पण प्रणवून ठेवलं. काय प्रणव पण फक्त केकच नाही प्रणव. ऑर्डर पण एक बर्थडे बर्थडे सेलिब्रेट करताय आणि इथं आपण जेवायला बसलो आता. सुरुवातीला तुम्ही घेता ना, तुम्ही भेटा नंतर मी म्हणतो ते नंतर घेऊ. एमबीचा घेतला, एमबी वर डिस्काउंट होता. कितीचं असेल ते एमबीचं? मला कितीचं 850 ला. तू तर 500 म्हणत होता. 300 ग्राम रे, 300 ग्राम. हे असं असतं जिम वाले एकत्र भेटले ना, मग असे स्टॉक 500 मध्ये 320 ग्राम मध्ये 83 सर्विंग येते. आणि ते कितीला भेटलं मला? 849 ला भेटलं. टेम्परेचर मध्ये पण दाखवतो. जेव्हा ताप आलेला ना मला, तू बोललो की मी कन्सिडर करतो की तू टेम्परेचर मध्ये बीपी आहे असं, तरी कार्डिओ करू नको. असं तुझे वय तर आता 16 नाही का? अरे 2 मिनिटाचा कार्डिओ करतोय, काय होणार आहे? नाही तो करतो जास्त करत होता. आपण पण तिकडे आल्यावर नव्हता याला विचार. मी मध्ये 45 मिनिट कार्डिओ, 30 मिनिट्स कार्डिओ, 20 मिनिटं कार्डिओ आणि पळायचो. नाही हल्ले पळतो. आधी कार्डिओ म्हणजे अर्धा तास तर आरामात करतच असतो. करून पळायचो बोलले. मग मी याला म्हटलं सिंगल मसल घे आणि कार्डिओ करत जा दररोज. मग त्यापेक्षा चांगलंच आहे ना. मी तर म्हणतो कार्डिओच नको करू, फक्त एक्सरसाइज दाबून कर बस. बघ की तसंही वेट असा लुळू पळू घ्यायचं 20 किलो. ह्याचं काय नसतं. ह्याचं मनावर असलं ना, फक्त 2च सेट घ्यायचे. अरे मला 2च समजत सेट नाही. मला ना कंटाळा येतो कधी-कधी. मग गेला हाय वेट जातं, हेवी वेट जातं, तरी पण हे छोटे वेट अशी गंमत आहे. ह्याच्या मनावरती खेळ आहे सगळं. त्याला चेस्ट लागतं 15 मिनिट. तेव्हा त्यांनी कालपासून घे. तू याच्या आधी घेतच नव्हतं. ह्याच्या अगोदर तुझ्या एकदाच गावाला घेतलं ना तू? 2 वेळा. 12:30 तर उचलं होतं का? विचार झाला ते मी घेतल्यापासून 12:30 चालू केले ते. नाही तर 10 वर होतो हे 10 वर हो, पण म्हटलं मग 12:30 हे माझ्यापेक्षा याचं 1,000 years later. जेवण होत आहे आणि आता आपण सगळे जेवतोय. झालं यांचं जेवण. सगळ्यांचं जेवण झालं. भारी होतं. मस्त पोट भरलं. आता आपण चाललोय. आता भारी हॉटेल होतं. मदनला आपण सोडलंय आणि तो देवपाटापर्यंत येतो. आता आपण chocolate bowl खायला जाणार. पहिल्यांदा ट्राय करणार आहे आम्ही. नाही बसले सोबत. बघू आता कसं जाऊ. आता आपण बाउल खातोय. 2 बाउल मागवले. हा आता यांनी बिल भरलं. आता आपण चॉकलेट बाउलचं बिल भरतो. काय समज काय टाकलं बाई मी. अरे ब्राउनी असते खाली आणि त्याच्यावरती क्रीम असते, असा विषय. आपण पण बाउलचा धंदा टाकू. पैसा चांगला आहे. एक बाउल 100 रुपयाला आहे. आता सध्या क्लाउड किचन जास्त इंजिनिअरिंगच्या इंटर्नशिप मध्ये 15,000 भेटले. इथं जास्त होईल. ऑप्शन काय आलं पुढच्या पेक्षा? काय मला पैसे टाक ना. पैसे टाक. कॅश मध्ये चल टाकू आपण. चॉकलेट बाउल खाणे काय त्यांची इन्व्हेस्टमेंट वगैरे तू इन्व्हेस्टमेंट दे. त्यांनी डायरेक्ट रात्रीचं मी वस्तू सकाळचं आवडतं. त्यांनी डायरेक्ट गाडी टाकायचा विचार केला. 5च्या नंतर मी वस्तू बोल. इन्व्हेस्टमेंट देतो का? पैसा नाईट ड्युटी बघा कोण करणार. मी उरतो. बोला. सकाळी त्याला टाइम असेल तो दिवस सकाळी चालत नाही, रात्री चालत. 6ला उठायचं. 1 वाजेपर्यंत चालतो. 6 ते 12. टॉपिक कुठपर्यंत गेला. मी 6 ते 12 थांबतो. मी 6 ते 12 थांबतो. घ्या मस्त बाऊल आलेला आहे आपल्याला. हा सगळ्यांचं येऊ दे, सगळे येऊ दे. फायनली आलोय आणि मस्त जेवण झालं आणि चॉकलेट बाउल खाल्लं. पहिल्यांदाच खाल्लं सगळ्यांनी. भारी वाटलं. एकदम क्रीमी बाउल होता. हे माझी म्हणत होती
आईस्क्रीम खाऊया फक्त. मी म्हटलं चॉकलेट बाउल खाऊया, त्याचे नवीन ट्राय करूया. पण सगळ्यांना आवडलं, भारी लागलं. आता आपण फायनली आलो आहे. रात्रीचे 10 वाजता ते. सांगा मला तुम्हाला प्रणवचा बड्डे ब्लॉग कसा आवडला, कसा वाटला. भेटू नवीन ब्लॉगमध्ये, नवीन काहीतरी नवीनमध्ये. आता माझा बड्डे नाही तर हे मला पार्टीशिवाय सोडणार नाही, तर तो पण येऊ शकतो किंवा कोणता येऊ शकतो ब्रो. चला जाऊया. बाय, गुड नाईट, टाटा, सी यू. बबडी बबडी चल पपडी. Boombox bumping, let the good times roll. Funk so strong it's seeping in.